आघाडीची जोडी पॉवर प्लेचा पहिला बॉल घेऊन सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल फेस करण्यासाठी स्विच हिट अटेम्प्ट केलाय. पहिल्याच बॉल वरती वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनामध्ये आधीच तग धरून उभे होते की आपल्याला रिव्हर्स बॉल अटेम्प्ट करायचा आहे. पहिलाच बॉल आविष्कारचा. तर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल ना अशा स्टाईलने फटके खेळून चालणार नाहीयेत. अर्थात दमदार परफॉर्मन्स आता करावा लागेल. जो परफॉर्मन्स आधीच्या 2 मॅच मध्ये केला होता. नॉकआउटची फेरी, नॉकआउटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अगदी आपण दमदार समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार आलाय. आविष्कार आविष्कारच्या बॅटमधून आता धावा आल्यात. पहिल्या 2 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती 4 धावा झाल्यात. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातल्या 4 बॉलचा खेळ शेष आहे. आणखीन एक उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पुढे. बॉलने थोडीशी उसळी घेतली आहे समोरून. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा. महत्वपूर्ण सामना सेमीफायनल. जो जिंकेल त्याला मिळेल ते मेगा फायनलचं तिकीट. परंतु ते तिकीट मिळवण्यासाठी आहे ना आता प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रात धावा किती बनतात, त्या कशा चेस केल्या जातात. यावेळेला उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल पडतोय, गिरकी घेतोय, क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतोय. एकच धाव आली आहे. 4 बॉल मध्ये 6 बनल्यात. उर्वरित 2 बॉल मध्ये एका दुसरा मोठा स्ट्रोक घेणार का. क्षेत्ररक्षण करणारा संघ अगदी आपण पाहतोय ना. गाळदेव हे परिसरातील संघ. यावेळेला कव्हर्स मध्ये उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक नाहीयेत. फटका देतोय. किती धावा येतात त्या पाहिल्या जातील. 3 धावा आल्यात. धावा आल्यात त्या ठिकाणी 3. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या 5 बॉल मध्ये 9 धावा बनल्यात. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातला. पॉवर प्लेच्या षटकातला पॉवरफुल समाचार अजून तरी घेता आलेला नाहीये. प्रॉपर स्ट्रेट बॅटर आहेत ना, त्यांच्या बॅटमधून संध्याकाळच्या सत्रात अगदी क्लायमेट चेंज होतो, बदल होतो. ड्यू फॅक्टर संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळतो. आता डॉट बॉल आलाय. इथे षटक संपलंय. षटक संपल्याचे खूण करतायत पंच. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा झाल्यात 6 बॉल मध्ये 9 धावा. गोलंदाजीसाठी आता प्रज्वल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात एकूण 9. आता येणाऱ्या 3 ओव्हरचा खेळ शेष आहे. प्रज्वलकडे बॉल सुपूर्द केला गेलाय. आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग ठेवून उभी आहे, परंतु त्यांच्या बॅट मधून धावा येणं फार महत्वाचं असेल. 30 यार्ड सर्कल मधले खेळाडू आहेत ना, आता थोडेसे त्यांनी हात खोललेत, बाहेर पडलेत. आता इथून क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केला गेलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. अजून आपल्याला एक मेगा फायनल 3rd राऊंड साठी एक मॅच त्या देखील कंप्लीट करायचे आहेत. वेळेचं बंधन राखा. $20 टाइम सेट केला गेलाय. अर्थात त्याच्यावरती
एक्स्ट्राचं मिनिट झालं तर 38 सर्कल मध्ये खेळाडूला घेतलं जाईल. पहिलाच बॉल होता, आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 10. क्राऊड मध्ये आहे ना थोडी शांतता आहे. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता, कारण का यजमान संघ परफॉर्मन्स करतोय. अजूनपर्यंत जशा धावा बनायला पाहिजे होत्या तशा धावा बनलेल्या नाहीयेत. परंतु प्रज्वल आहे ना आणि त्याचा साथीदार एक वेगळी रणनीती त्यांनी व्यूहरचना आखली आहे या मॅचच्या आधी. ओ हो यावेळेला गली रिजन मध्ये बॉल डायरेक्ट हिट. संधी चान्स मिस झालाय. बॉल यस्टरना थोडासा दळला असता. एक धाव घेणं आता कुठे ना कुठे तरी एंगलेट येत आहे. का ज्या पद्धतीने प्रज्वलने पहिल्या 2 बॉल मध्ये आहे ना सिंगल धावा दिल्यात. एक्स्ट्राच्या धावा तो देत नाहीये. त्याला ठाऊक आहे या मॅचचं महत्व. नगरसेवक चषक 2026 ची मीरा भाईंदरची नामांकित स्पर्धा. यावेळेला उडवलाय बॉल, उडवलाय मागच्या बाजूला. 1 बाउन्स बॉल मिळतोय चौकाराच्या दिशेने. तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. बॅटचा फ्लो दुपार आणि सकाळी दमदार राहिला होता. संध्याकाळच्या सत्रात आता पुन्हा एकदा त्या बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आविष्कार, जोपर्यंत आविष्कार आहे ना तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. अर्थात मागून येणारे त्याचे साथीदार असू द्या. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा. चौथा बॉल पॉइंट वरती उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेऊन दिली जात नाहीये. बॅकअप आहे त्या ठिकाणी, परंतु आता त्या बॅकअप मध्ये धावा आल्या त्या ठिकाणी 2. स्कोर कार्ड वरती पहिल्या 4 बॉल मध्ये तिसऱ्या बॉल मध्ये चौकार आला. चौथ्या बॉल मध्ये 2 धावा. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 17 धावा. सेकंड लास्ट बॉल. सेकंड लास्ट बॉल वरती पुन्हा एकदा शबलून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सेट केले होते आधीच. त्यांना ठाऊक आहे लेग साइडच्या टप्प्यात आणि त्या पट्ट्यात आहे ना आधी क्षेत्ररक्षक उभा केला तर या साऱ्या गोष्टी टळू शकतात. एकच चौकार आलाय. पहिल्या षटकात 1 चौकार, सेकंड बॉल वरती दुसऱ्या षटकातल्या तिसऱ्या बॉल वरती 1 चौकार. षटकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. धावा ज्या पद्धतीने यायला पाहिजे तशा धावा बनत नाहीयेत अजूनपर्यंत. स्कोर कार्डचा अगदी विचार केला 18 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरचा. मिस टायमिंग स्ट्रोक, आणखीन एक डॉट बॉल. डावकुऱ्या हाताच्या या प्रज्वलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 4 मुंड्या चित केल्यात. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती आता 18 बनल्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती बनतात, कारण का ज्या येणाऱ्या 12 बॉल मध्ये त्या धावा बनतील ना त्याच त्यांना विजयाच्या हमी देणाऱ्या असतील. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या 18. आता येणाऱ्या उर्वरित 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉलची वेळ शेष आहे. आणि आपण अगदी पाहिलं ना पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जरी धावा कमी आल्या ना तदनंतरच्या येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये ना ही फटकेबाजी जोरदारच पाहायला मिळते. पहिला बॉल निलेशचा. पहिलाच बॉल वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. धाव आली आहे फक्त आणि फक्त एक आणि 2 धावेनी इथून काही होणार नाहीये. कारण या धावा आहेत ना तुम्हाला अगदी बॅकफुट वरती ठेवणाऱ्या असतील. अर्थात ज्या पद्धतीने पहिलं षटक त्या षटकामध्ये 1 चौकार, सेकंड ओव्हर त्याच्यामध्ये 1 चौकार, तिसरं षटक नाव इन प्रोग्रेस. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक दुसरी धाव
का पूर्ण करत नाहीयेत. जशा धावा सकाळ आणि दुपारी आल्या त्या संध्याकाळी धावा मात्र येत नाहीयेत. पण टॉस फॅक्टर जितका महत्वाचा असतो ना, संध्याकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर, बॉल जात नाही, हवा थंड होते, या साऱ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही एखाद्याला सांगितलं ना तर त्या कुणाला पटणार नाहीयेत. जशा दुपारी धावा येत होत्या त्या आता संध्याकाळी काय येत नाहीयेत, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, विकेट नंबर 1, पहिला विकेट निलेशच्या नावावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने 2 मॅच मध्ये तेस्तर्रार फटकेबाजी केली. तो खेळाडू आता त्याच्याकडून संघाला फार अपेक्षा असतील. हा सेट बॅटर आहे ना, अगदी मगाच्या 2 मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स आला, परंतु आविष्कारच्या बॅट मधून जशा आधीच्या मॅच मध्ये धावा आल्या होत्या तशा आता मॅच धावा आलेल्या नाहीये. थोडंसं अपसेट आहे, नाराज आहे, परंतु ज्या पद्धतीने आता त्याच्या साथीदाराची साथ मैदानाच्या आत कशा पद्धतीने मिळते, या साऱ्या गोष्टी आहेत ना, पाहणं बघणं आता फार महत्वाचं राहील. त्यांच्या यजमान संघाला 3 बॉल मध्ये 2 धावा आल्यात, 1 विकेट आली आहे. पुन्हा एकदा प्रज्वल, ओहो हो, या वेळेला मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. 2 गोलंदाज असे ठरले ना की डावखुऱ्या हाताचे गोलंदाज ठरले. अर्थात डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हणजेच तर एक देवाची देणगीच म्हणता येईल, कारण का त्यांच्या गोलंदाजीची स्टाईल ही काहीशी वेगळीच असते. 4 बॉल मध्ये 3 धावा आल्यात, 1 विकेट आली आहे. धावा बनला स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त त्या 21 धावा, म्हणजेच येणाऱ्या 8 बॉलचा खेळ शेष आहे. 40 ते 45 धावा जरी बनला तरी फायटिंग टोटल स्कोर बनवू शकतो. या वेळेला उडवलाय आसमानी सुलतानी टोला, हवाई हल्ला, षटकार. थँक्यू. वाघवळे गावचे रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत असणारे ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. संपूर्ण आयोजनामध्ये संध्याकाळचं सत्र, अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. मी साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत. सुरेश जंगम यांच्या हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती एक विशेष सन्मान करणार आहोत. जणिक या विभागामध्ये येताना प्रत्येकाला प्राऊड फील होईल असे व्यक्तिमत्व या विभागामध्ये आहेत. अनेक सामाजिक क्षेत्रात, अनेक क्रीडा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात धावा झाल्यात. 29 रन्स. साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. षटक संपलंय, अर्थात सेकंड लास्ट बॉल वरती षटकार आला आणि तदनंतर थोड्याशा टाळ्या आल्या. आता गोलंदाजीसाठी कुंदन आलाय, ज्याने चांगली कामगिरी केली होती. कटरचा वापर पहा, गती परिवर्तन या गोलंदाजाकडे. प्रत्येक विकेटला 500 रुपये प्रसाद जंगम यांच्याकडून कुंदनच्या. चांगला गोलंदाज आहे, युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. धावा जर अगदी आपण पाहिल्या ना, धावा पाहिजे तशा झालेल्या नाहीयेत. सेमी फायनल आहे, जो परफॉर्मन्स करायला पाहिजे तो परफॉर्मन्स झालेला नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाज अक्षरशः हावी ठरतायत फलंदाजावरती संध्याकाळच्या सत्रात, या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात. 2 बॉल मध्ये 1 धाव. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला बॉल, एक तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या 3 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात. सेमी फायनल मध्ये 32 धावा. 3 बॉल मध्ये जरी 2 स्ट्रोक आले तरी फार महत्वाचे ठरतील. या 2 स्ट्रोक नंतर ना अगदी ज्या पद्धतीने धावा बनतील त्या फार असतील. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक, धावचीची संधी, विकेट आली आहे. आणि आता शेवटचे 2 बॉल शेष आहेत. सगदेव गावचा करण अंबाला आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीक जंगम अर्थात मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु शेवटच्या 2 बॉल मध्ये ना त्याला एका बॉल मध्ये स्ट्राईक देणं तितकंस महत्वाचं राहील.
सेकंड लास्ट बॉल यानंतर पाहायला मिळेल. जी विकेट आधी आली असती तर धावा देखील आल्या असता असं आता प्रत्येकाला वाटत असेल, परंतु ती मॅच मुवमेंट आहे ना, बाहेरून बोलणं या साऱ्या गोष्टी आहेत ना, या तुमच्यासाठी सोप्या आहेत, पण तू ज्या पद्धतीने धावा जमा करणं, धावा करणं फार कठीण. सेकंड लास्ट बॉल. आता स्ट्राइक रोटेट झाली आहे. ओ हो हो हो, रुको जरा सबर करो. आता काय घडतंय? धावा 2 आल्या, तिसरी येते का? तिसरी देखील आली आहे. चौथी, परंतु आता थांबतायत म्हणजे 4 धावा आल्यात. व्हाईट प्लस 3 टोटल 4 आल्यात. नसीबी हमेशा बहादुरों का ही साथ देती असं म्हणतात ना, ते हेच. कारण का त्या मुवमेंटला ना धावा मिळणं इट्स नॉट अ जोक. आता त्या धावा आल्यात, 4 धावा एक्स्ट्राच्या आल्यात सेकंड लास्ट बॉल नंतर, म्हणजे धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 36 रन. 36 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. प्रतीक जंगम उडावलाय बॉल, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नो मॅच मध्ये बॉल पडल्यानंतर धावा आल्यात त्या ठिकाणी. एकूण 2 धावा आल्यात. आता शेवटचा बॉल असेल. 38 म्हणल्यात, जर षटकार किंवा चौकार आला तर 40 प्लस धावा या ठिकाणी बनतील. जर नाही आल्या 40 तर खाली त्या धावा बनतील. किती धावांचा टार्गेट सेट केलं जाताना, कारण का ऑलरेडी फार स्कोर कमी झालाय. गोलंदाजी तुम्ही कशी करताय सेकंड डावामध्ये, या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणतात ना, राजकारण, क्रिकेट आणि स्पर्धा कधी रंग बदलेल ना याचा काही नेम नसतो. शेवटचा बॉल. गोलंदाज कुंदन. शेवटचा बॉल, कडारा प्रहार. बॉल चालाय सीमारेषा पार. मितील धावा 4. प्रतीकाला लेट, आला थेट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट. त्याच्या बॅटमधून धावा आल्या 4. चौकार. धावा झाल्या 42 आणि फायनल मध्ये पोहोचण्यासाठी करायच्या 43 धावा. 24 बॉल 43 धावा. आपण उडवणार आहोत. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ, यजमान संघ, आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. 2 ओव्हरचा सामना असेल. चला, आघाडीचे 2 बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, त्या स्टाईलने फलंदाजी देखील तितकीशी चांगली करावी लागेल. सुरुवात संत आणि शांत झाली, परंतु म्हणतात ना, काही खेळाडू शांत असतील परंतु ते संत नाही आहेत. त्यांना ठाऊक आहे या स्पर्धेचं महत्व. ही स्पर्धा आमच्यासाठी किती मोठी आहे. नगरसेवक चषक 2026 ही संकल्पना, आज जो प्लॅटफॉर्म या संपूर्ण परिसरातील या व्यक्तिमत्वाने आपल्याला उपलब्ध करून दिला, त्यांचे विशेष प्रथम आपल्याला आभार मानावे लागतील. कारण का, चला, बॅटिंग करणारा संघ, आपल्याला विनंती आहे आघाडीचे बॅटर जाऊ द्या. चला, बॅटिंग करणारा संघ, आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 बॉलमध्ये 43 धावा करायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजित दाखल झालेत. परंतु अजितला आता ती कामगिरी ना करावी लागेल. क्षेत्ररक्षण कसं होतं या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या असतील. तर चकदेव गावचे संपूर्ण खेळाडू 12th मॅन देवाकडे प्रार्थना करत असेल की हे देवा फक्त ही एक मॅच आम्हाला जिंकू दे. नेक्स्ट मॅच मध्ये काही झालं तरी हरकत नाहीये, फक्त ही एक मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट राहील. परंतु आता पाहूया या मॅच मध्ये कोण कोणाची साथ मैदानाच्या आतमध्ये देत आहे. आघाडीचे बॅटर सज्ज झालेत. संध्याकाळच्या सत्रात धावा चेस होणं ना त्याहूनही अधिक कठीण असं, परंतु त्या चेस केल्या जातात का? या आधीच्या मॅच मध्ये त्या चेस केल्या होत्या. पहिला बॉल अजित घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सतीश आणि सचिन ही जोडी. पॉवर प्लेचा पहिला बॉल. ओहो हो, अगदी वेगाने टाकलाय. बॉल पडला थेट शरीरावरती आदळला. डॉट बॉल आलाय. एक एक डॉट बॉल आहे ना, अगदी लास्ट मुमेंट पर्यंत तुम्हाला विजयाच्या दिशेपर्यंत नेऊन जडू जाणारा असेल. परंतु तो डॉट बॉल जर एक्स्ट्रा मध्ये आला तर काही खरं नाहीये. अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. फॅमिली स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह चित्रीकरण, लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला बॉल, गॅप शॉट सिलेक्शन. अगदी सुई मधून जसा धागा काढावा ना, दोन खेळाडूंच्या मधोमधून हा बॉल काढलाय. 2 धावा वाचवल्यात, 2 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या 2 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 2. पॉवर प्लेच्या षटकाची पॉवरफुलच कामगिरी करायची. अखू टप्प्याचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, पहिली विकेट आली आहे. कहानी में एक और ट्विस्ट. ऍक्शन रिप्ले त्या कॅच मध्ये आपल्याला फॅमिली स्पोर्ट्स वरती पाहायला मिळतो. अर्थात ज्या पद्धतीने एक वेगळ्या धाटीचा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटचा फ्लो अगदी थोडासा उंच राहिला, बॉलने गती घेतली. आता फलंदाजीसाठी राहुल आलाय. पहिली विकेट लगेचच आली आहे, परंतु सेलिब्रेशन देखील दमदार राहिलंय. धावा ऑलरेडी कमी, त्यात पहिली विकेट लगेच. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा. सेमीफायनलच्या लढती आहेत ना, या नेहमी पाहण्यासारख्याच असतात. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की युद्धातले घोडे वरातीत नाचत नाहीत आणि वरातीतले घोडे युद्धात नाचत नाहीत. त्यासाठी तुम्हाला युद्धात यावं लागतं, लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. इथे बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न. धावा आल्यात 2 धावा. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 4 धावा. पहिल्या 4 बॉल मध्ये 4 बनल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष. पॉवर प्लेचं षटक. जशी रणनीती आखली पहिल्या डावामध्ये, त्या पद्धतीने आता फलंदाजी काहीशी होत नाहीये. बॅटिंग करणारा संघ. स्ट्राइक रोटेट झाली आता. सतीश स्ट्राइक वरती आलेत. शेवटचा बॉल. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 5. शेवटचा बॉल, डॉट बॉल. आणि आता 5 धावा बनल्यात. म्हणजेच तर काय, येणाऱ्या 18 बॉल मध्ये 38 धावा, 38 रन्स बनवायच्या आहेत. 18 बॉल 38 धावा. प्रत्येकाच्या मनात धगधग 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 होत असेल. हृदयाचे ठोके वाढले असतील. ज्यांना कुणाला हार्टचा किंवा बीपीचा त्रास आहे त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. ज्या पद्धतीने या मॅचचा मोमेंटम आहे ना, एखाद्या क्रिकेटरसाठी त्याची गावचा संघ, त्याची गावची मॅच ही फार महत्वाची असते. इतका 2 मॅच मध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स करता, सेमीफायनल मध्ये कोणताही संघ पराभूत होतं, ते दुःखद घटना ना त्या क्रिकेटरसाठी फार दुःखदायक असते. आपण म्हणतो ना, ज्या वेळेला एखाद्याचा ब्रेकअप होतोय, एखादी मुलगी सोडून जाते, जेवढं दुःख होत नाही त्याहूनही अधिक दुःख ती मॅच हारल्यावरती होतं. या साऱ्या गोष्टी त्या क्रिकेटरलाच ठाऊक असतात. क्रिकेटर म्हणणं साधी सोपी गोष्ट नाहीये. सोमवार ते शुक्रवार त्यांच्या पाठीवरती बॅग असते आणि शनिवार ते रविवार त्यांच्या हातामध्ये बॅट असते. सेकंड ओव्हर ऋतिक
ज्याने आजच्या दिवसात पहिला गोलंदाज हॅट्रिक घेणारा, ओ हो पहिला बॉल ऋतिक, काय कामगिरी करतोय या स्पर्धेतला जो पहिला गोलंदाज ठरला, ज्याने या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक घेतली आणि पहिल्या बॉल मध्ये आता देखील विकेट घेतली आहे. मैदानाला वंदन करतायत, त्यांना माहिती आहे ही मॅच आणि ही विकेट किती महत्वाची होती. बॅटिंग करणारा संघ धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, तब्बल 5 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश, अर्थात थोडासा दुखापतग्रस्त आहे तरी सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झगडतोय. त्याला ठाऊक आहे जर आपण खेळलो ना, जर आपण विजय झालो ना तर आपल्याला मेगा फायनलचं तिकीट देखील मिळू शकतं. पण अनेक वेळेला म्हणतो ना, 2 अक्षरी असतं ते लक्ष, 2.5 अक्षरी असतं ते भाग्य, 3 अक्षरी असतं ते नशीब आणि 4 अक्षरी असतं ती मेहनत. ती मेहनत तुम्हाला करावी लागेल, संघर्षाची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. पण अनेक वेळेला म्हणतो ना, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर हार म्हणून चालणार नाहीये. क्रीडा नगरीच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला थोडी घाई करा, विनंती असेल. पहिल्या बॉल मध्ये ऋतिक जंगमने विकेट घेतली आहे. सेकंड बॉल सेकंड बॉल, फटका मात्र चांगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल स्टॉप करतायत. स्ट्राइक वरती फेकी केलाय बॉल, धावा आल्या त्या ठिकाणी 2 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, तब्बल 7 धावा. 36 करायचे अजूनही, 16 बॉल 36 धावा. हे समीकरण डावकुऱ्याचा बॅटर अर्थात निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुखापतग्रस्त असून सुद्धा आपल्या संघासाठी लढतोय. या वेळेला गली रिजन मधून बॉल वेगाने चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत चौकाराच्या दिशेने. 4 धावा आल्यात. चौकार आलाय. शांतता दोन्ही डगआउट्स मध्ये. खेळ हा कधी बदलेल ना, त्याचा काही नेम नाहीये. ज्या पद्धतीने आता धावा येत आहेत, मिडल ऑर्डर मध्ये येणारे गोलंदाज फलंदाज, जसा निलेश आला ना तसा थोड्याशा धावा येताना पाहायला मिळतात. थोडासा जीवात जीव आला असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातो. अर्थात चेंजेस आहेत ना, हे तितकेसे ग्राउंड मध्ये फार महत्वाचे असतात. उडवलाय बॉल, हवाई हल्ला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जेल ड्रॉप केला जातोय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. दिल मांगे मोर, रन्स मिळतील फोर्स. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती आता 15 धावा. 43 करायच्यात, 15 बनल्यात. ज्या पद्धतीने या षटकामध्ये 2 सलगचे चौकार आले, आणखीन एक चौकार आला तर शांतता पसरेल. यावेळेला हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. तर यानंतर चला 5 बॉलचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. अर्थात शेवटचा बॉल या षटकातला. शेवटचा बॉल ओव्हर दी बॉलर हेड. षटकार. थँक यू.
निलेश म्हणतायत ना, मारायचं तर टॉप चालाच मारायचं. काय फलंदाजी केली आहे, 2 चौकार 1 षटकार. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 21 आणि आता करायच्या 12 बॉल मध्ये 22 धावा. 12 बॉल 22 धावा आता इथे करायचे आहेत. तिसरं षटक या मॅचचं, या संपूर्ण सेकंड इनिंगचं मोमेंटम शिफ्ट करणार हे षटक. कारण का या षटकामध्ये जितक्या धावा कमी देतील ना गोलंदाज, तितक्या या मॅचचा आनंद अजून द्विगुणित होईल. परंतु त्या धावा आता येणार का? 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. थर्ड ओव्हर नाव इन प्रोग्रेस. गोलंदाजीमध्ये करण आलाय, तो रन देणार का? नावामध्ये करण आहे परंतु रन देऊन चालणार नाहीयेत. पहिला बॉल करणचा, करणने मात्र रन दिलेत. 6 षटकार. सतीश आणि निलेशनी जर सामना जिंकवला तर वारुणाजी जंगम साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज या दोन आघाडीच्या बॅटरना. आता धावा झाल्यात 27 धावा, 27 रन ऑन बोर्ड. म्हणजे आता करायचे 11 बॉल 16 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. हार मानून चालणार नाहीये, मागे वळून चालणार नाहीये. जर का 2 ते 3 बॉल डॉट आले, 1 विकेट आली तर आणखीन मजा येईल. पुन्हा एकदा 1 धाव आली आहे. आता स्ट्राइक रोटेट होतीये. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 15 धावा करायच्या आहेत. कमेंट बॉक्स मध्ये आपण वोट करू शकता कोण जिंकेल. हॅलो हॅलो. अर्थात एका बाजूला ओदेवचा संघ, चकदेवचा संघ. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडलेले आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेतात अगदी घर बसल्या. आपण फॅमिली स्पोर्ट्स वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का येणाऱ्या आगामी कालावधीमधल्या स्पर्धा अर्थातच आपल्याला घर बसल्या आनंद घेता येईल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 10 बॉल मध्ये 15 करायच्यात. डावखुरा बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. निलेश उडवलाय, निलेशने बॉल. हवाई हल्ला केलाय, बॉलला केलाय हुक, बॉल केलाय बुक. धावा केल्यात हुक. धावा आल्यात 6. आता करायच्यात 9 बॉल आणि 9 धावा. ऑलरेडी तुम्ही धावा कमी बनवल्यात, त्याच्यामध्ये असा परफॉर्मन्स. 2 मॅच मध्ये चांगले खेळात, तिसऱ्या मॅच मध्ये खराब परफॉर्मन्स. या साऱ्या गोष्टी आहेत ना, त्या फार विचित्र असतात. काही जणांना वाटतं आपण पहिली मॅच हारलो असतो तर बरं झालं असतं, सेमीफायनलला येऊन आपण हारतोय. पण हा क्रिकेटचा खेळच आहे, असा आहे ना, तो भल्या भल्यांची वेळ बदलतो. आणखीन एक उडवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप केलाय. ही संधी आहे ना, तुम्हाला मिळणार नाहीये. हा झेल तुम्हाला आज रात्री तुमच्या स्वप्नात दिसेल. तो निलेश आणि गालदेव गावची जय वीरूची जोडी म्हटलं तरी हरकत नाहीये. सलामीची जोडी होती. दुलखापाचं कसं असताना सुद्धा हाताला लागलेलं असताना सुद्धा निलेशची संघासाठी गावासाठी चाललेली धडपड वाख्याण्याजोगी आहे. कौतुक नक्की करावं लागतं निलेशचं. आणि इथे पाहतोय वैभव थोडस जखमी होत आहे झेल घेताना. थोडेसे दुखापतग्रस्त जरूर झालेत. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचंय. आधी पराजित झालेला संघ अर्थात कर्णधार आपण लगेच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन टॉस करणार आहोत. थर्ड प्लेस साठी आपण तो सामना कंटिन्यू करणार आहोत. फक्त 2 षटकांचा मॅच असेल. त्याच्यानंतर या स्पर्धेतली मेगा फायनल कोण जिंकणार? नगरसेवक चषक 2026. कारण आता सेमी फायनलच्या सेकंड डावामधून अगदी कळून चुकायला सुरुवात झाली आहे. गादेवचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे, परंतु त्यांना थोडस वाट पाहावी लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये जो परफॉर्मन्स केला ना, तोच परफॉर्मन्स अगदी दुसऱ्याही डावामध्ये केला. व्हाईट बॉल आलाय, नो बॉल आलाय. आता फ्री हिट म्हणजे धावा झाल्यात 38. करायच्यात 37 धावा करायच्यात. आणखीन 6 बॉल शेष आहेत. 8 बॉल मध्ये 6 धावा.
तर काय सांगाल, सामना होता कुठे, सामना आला कुठे? होय निश्चित, ज्या काही चुका झाल्या ना क्रीडा नगरीच्या आतमध्ये कव्हर्स मध्ये मारलाय बॉल, चौकार येतोय. आता 2 धावांची आवश्यकता. पिन ड्रॉप सायलेन्स. ज्या पद्धतीने तुम्ही 2 मॅच मध्ये इतका चांगला परफॉर्मन्स करता, पुढे येता, कॅश प्राइज इतका सर्वाधिक घेता, तदनंतर तिसऱ्या मॅच मध्ये खराब परफॉर्मन्स होतो, परंतु ज्या पद्धतीने संध्याकाळच्या सतत धावा बनायला हव्या होत्या ना यजमान संघाच्या, तशा काहीशा धावा बनलेल्या नाही आहेत. 2 धावांची आवश्यकता मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. षटक संपलंय. आता 6 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. 6 बॉल आणि 2 धावा करायच्या आहेत. तर शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होईल, परंतु गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज तर प्रतीक येताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रतीक ठरला, सेकंड मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ऋतिक ठरला. म्हणजे नावांची काही मिळती जुळती समीकरणं आहेत ना, ती आता सेमी फायनल मध्ये त्यांच्या आशा आकांक्षा काहीशा मावळताना दिसतात. परंतु हा खेळच आहे ना, चान्स हे तुम्हाला मिळतच असतात. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु काळ लागतो हा क्रिकेटरचा खेळ करायला. चला, वाघावळे संघाचा कॅप्टन तिसऱ्या प्लेससाठी सामना टॉससाठी यायचं आहे. वाघावळे संघ कॅप्टन अभिषेक, आपण मंचाजवळ या. पराभूत संघासोबत टॉस केला जाईल, लगेच सामना खेळवला जाईल 2 षटकांचा. पहिला बॉल प्रतीकचा, 2 धावांची आवश्यकता. सामना संपवलाय. मेगा फायनल मध्ये गादेवचा संघ दाखल होतोय. दुसरा संघ ज्याने या स्पर्धेतील मेगा फायनलचं तिकीट मिळवलं, वेल्डन. परंतु हार्ड लक मानावं लागेल मित्रांनो. यजमान संघ हारला, परंतु त्याने जी फाईट दिली त्याच्यासाठी सगळ्यांकडून त्यांचा टाळ्यांचा गजरात स्वागत करूया. आता चांगला खेळ झाला. जय पराजय हे होतच असतात, परंतु निलेश आणि सतीश आपण मंचावर यायचं. 1000 रुपये पारितोषिक प्रणात स्वामी तळदेव यांच्या माध्यमातून मिळणार आहे. निलेश आणि सतीश, जय वीरू ऑफ गावदेव टीम. चला या लवकरात लवकर यायचंय. 5 स्टाईल मध्ये अगदी सतीश आणि निलेश यांना सतीश, तब्बल निलेश, इकडे या. 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळालंय. गाळदेवचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय सलग 2 वेळा. वाघावळे कॅप्टन अभिषेक या. आणि चला यानंतर 2 षटकांची मॅच असेल.